नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दरेकर JP आज तुमच्यासमोर एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत. मी तुम्हाला मागच्याच लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं की आता इथून पुढे जेवढे पण टॉपिक येणार आहेत, जेवढे पण पॉईंट्स आहेत, ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि त्यातलाच एक महत्त्वाचा पॉईंट आज आपण स्टार्ट करतो आहोत आणि तो म्हणजे स्ट्रक्चर ऑफ अँथर लोब. तुम्हाला माहीत आहे की आपण जे स्टॅमेन्स आहे त्या स्टॅमेन्सला मायक्रोस्पोरोफिल असं म्हटलंय. आता मायक्रोस्पोरोफिल म्हणजेच काय की ज्या ठिकाणी मेल गॅमेट किंवा ज्या ठिकाणी मायक्रोस्पोर्स तयार केले जातात त्याला मायक्रोस्पोरोफिल असं म्हटलं जातं. मग आता ह्या मायक्रोस्पोरोफिलमध्ये जे 3 महत्त्वाचे कंपोनंट आहे, एक आहे फिलामेंट, दुसरं आहे कनेक्टिव्ह आणि तिसरं कोणतं आहे तर तिसरं आहे अँथर लोब. सो आता हे जे अँथर लोब आहे ह्या अँथर लोब मध्ये कुठेतरी पोलन ग्रेन्स तयार केले जातात. तुमच्या समोर फळ्यावर एक डायग्रॅम दिसते. आता ही जी डायग्रॅम आहे ही डायग्रॅम TS ऑफ अँथर लोब आहे. TS ऑफ अँथर लोब. सो व्हॉट इज मीन बाय TS? ऑलरेडी आपलं झालेलं आहे. TS मीन्स बरोबर ट्रान्सवर्स सेक्शन. ओके, जसं LS लॉंगिट्युडनल सेक्शन, VS व्हर्टिकल सेक्शन, तसं TS ट्रान्सवर्स सेक्शन. ट्रान्सवर्स सेक्शन मीन्स एखादा जर पार्ट असेल त्या पार्टला जर आपण ट्रान्सवर्सली कट घेत असेल तर त्याला ट्रान्सवर्स सेक्शन म्हटलं जातं. सो तुमच्यासमोर इथे TS ऑफ अँथर लोब आहे. मी याच्या 2 स्टेप जाणून बुजून ड्रॉ केलेल्या आहे, एक आणि ही दुसरी स्टेप. ओके, ठीक आहे. आता या अँथर लोबच्या बाबतीत आपण थोडक्यात बोलूयात. नॉर्मली अँथर लोब इज हॅव्हिंग द 2 लोब. Such a kind of anther lobe is called as diathecous anther lobe. तुम्ही बहुतेक वेळा ऑब्झर्व करा. एक मिनिट. Let us see the structure of काय अँथर लोब. आता हे जे अँथर लोब आहे हे अँथर लोब बहुतेक मॅक्झिमम टाइम अँथर लोब इज हॅव्हिंग द 2 लोब्स. 2 लोब्स असतात या पद्धतीने. एकाच अँथर लोब्स मध्ये तुम्हाला किती लोब्स दिसतील? 2. सो जर अँथर लोब्स मध्ये ॲट अ टाइम 2 लोब्स असतील तर त्या लोब्सला काय, त्या अँथर लोबला काय म्हणायचं? डायथिकस अँथर लोब असं म्हणायचं. काय म्हणायचं? डायथिकस अँथर लोब. सो फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय डायथिकस अँथर लोब? So the diathecous anther lobe is with the 2 lobes. 2 lobes. त्याच्यात 2 lobes प्रेझेंट असतील. आता काही अँथर लोब्स कदाचित असे असू शकतात की त्यांच्यामध्ये फक्त एकच लोब प्रेझेंट असेल. समजा एकच लोब असेल अँथर लोब मध्ये तर त्याला म्हणायचं काय? मोनोथिकस अँथर लोब. So here monothecous anther lobe. Now here monothecous anther lobes have only 1 lobe. Only 1 lobe. आता नीट, जर आता आपण डायथिकस अँथर लोबचा TS घेतला तर तो कसा असेल? डायथिकस अँथर लोबचा TS या पद्धतीने असेल. म्हणजे हे 2 लोब्स सेपरेट तुम्हाला दिसेल. ज्या पद्धतीने तुम्ही आपट्याचं पान बघता त्या आपट्याच्या पानाला जसे 2 या ठिकाणी ब्लेड्स आहेत, लीफ ब्लेड, त्या पद्धतीने तुम्हाला हा TS दिसेल. ट्रान्सवर्स सेक्शन 2 लोब तुम्हाला सेपरेट दिसतील. नाउ ईच लोब हॅव 2 पोलन सॅक. प्रत्येक लोब मध्ये किती पोलन सॅक असतात तर 2 पोलन सॅक असतात. म्हणजे पोलन सॅक म्हणजे काय? इट इज अ चेंबर
विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ पोलन ग्रेन. पोलन ग्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी जे चेंबर्स गरजेचे आहेत त्या चेंबर्सला तुम्ही काय म्हणणार आहे, पोलन सॅक असं म्हणणार आहे. हे जे पोलन सॅक आहे, इथे किती पोलन सॅक दिसत आहे तुमच्या समोर, किती आहेत, 4 पोलन सॅक आहे. म्हणून या अँथरलोबला मी टेट्रालॉक्युलर अँथरलोब असं म्हणणार आहे. म्हणजेच डायथिकस अँथरलोब इज ऑलवेज टेट्रालॉक्युलर. डायथिकस अँथरलोब हे नेहमी टेट्रालॉक्युलरच असतं असं म्हणायला काही हरकत नाही. सो इट इज अ टेट्रालॉक्युलर. टेट्रालॉक्युलर. ओके, मग आता मोनोथिकस अँथरलोबचा जर ट्रान्सव्हर्स सेक्शन तुम्ही बघितला तर तो कसा असणार आहे, मोनोथिकस अँथरलोबचा ट्रान्सव्हर्स सेक्शन या पद्धतीने असेल आणि याच्यामध्ये किती पोलन सॅक असतील, 2च पोलन सॅक असणार आहे. म्हणजेच जर डायथिकस अँथरलोब टेट्रालॉक्युलर असेल तर मोनोथिकस अँथरलोब कसा असणार आहे, राईट, बायलॉक्युलर. काय असणार आहे, बायलॉक्युलर. सो इट इज अ बायलॉक्युलर. ठीक आहे, कन्फर्म. काय कन्फ्युजन इथपर्यंत? म्हणजे आतापर्यंत फक्त काय बघितलंय, अँथरलोब्सचे किती टाईप असतात, 2 टाईप. एक कोणता, डायथिकस विथ द 2 लोब्स आणि इट इज अ टेट्रालॉक्युलर विथ द 4 पोलन सॅक. सेकंड टाइप कोणता सांगितला मी, मोनोथिकस विथ द सिंगल लोब अँड हॅव्हिंग द 2 पोलन सॅक, दॅट इज द बायलॉक्युलर. सो आता आपल्याला काय करायचंय, याचा ट्रान्सव्हर्स सेक्शन स्टडी करूया. नॉर्मली transverse section of anther lobe shows the 2 main part. We can divide this transverse section into the 2 part. First one is the anther wall and second one is the pollen sac. Okay? So let us see the TS. TS of anther lobe. TS of anther lobe shows how many? There are 2 main part. So आता हे 2 पार्ट्स कोणते कोणते असणार आहे बघा. So the first part is the pollen sac. And the second part is anther wall. Okay, so let us observe this structure. तुमच्या समोर हे जे 2 दिसत आहे, ऍक्च्युली इथे किती पाहिजे होते, 4. पण मी काय केलंय माहिती, हे स्ट्रक्चर या पद्धतीने असेल. पण मी काय केलंय माहितीये का, समजण्यासाठी डबल स्ट्रक्चर ड्रॉ न करावं याच्यासाठी एक आहे ना, एक साइड जी आहे टीएस ची ट्रान्सव्हर्स सेक्शनची जी एक साइड आहे ती साइड त्याच्यामध्ये मी इमॅच्युअर अँथरलोब दाखवतोय आणि दुसऱ्या साइडला मी मॅच्युअर अँथरलोब दाखवतोय. मॅच्युअर अँथरलोब म्हणजे काय, ज्याच्यामध्ये पोलन ग्रेन्स कम्प्लिटली डेव्हलप झालेले असतील त्याला मॅच्युअर अँथरलोब म्हणणार. ही साइड जी आहे ती दाखवताना मी मॅच्युअर साइड दाखवली, मॅच्युअर अँथरलोब विथ द वेल डेव्हलप्ड पोलन ग्रेन्स. अँड दिस वन इज हॅव्हिंग द इमॅच्युअर अँथरलोब, मीन्स दिस पोलन ग्रेन्स आर जस्ट गोइंग टू डेव्हलप, तयार होणार आहेत अजून ते पोलन ग्रेन्स या पद्धतीने. सो मी इथे एकदा हे 4 म्हणजे दोन्ही पॉइंट स्टडी करणार, पोलन सॅक आणि अँथर वॉल. सो आता हा जो आहे, हे जे स्ट्रक्चर आहे हे याला मी म्हणणार आहे पोलन सॅक. पोलन सॅक. ओके, आणि या पोलन सॅकला कव्हर केलेलं हे जे स्ट्रक्चर आहे 1, 2, 3 आणि 4 लेयर्स तुम्हाला सरळ सरळ दिसत आहे. हे जे 4 लेयर्स आहेत या 4 लेयर्सला एकत्रितपणे तुम्ही काय म्हणणार आहे, अँथर वॉल असं म्हणणार आहे. सो वी कॅन से अँथर वॉल कन्सिस्ट द 4 लेयर. 4 लेयर्स प्रेझेंट असणार आहे. सो विच आर दिस 4 लेयर? फर्स्ट वन इज द एंडोथेसियम. फर्स्ट वन इज epidermis. Second layer is endothecium. Now third layer is middle layer. And the last layer is tapetum.
So anther wall consists of 4 layers: epidermis, endothelium, middle layer, and tapetum. Let us see the first layer, epidermis. Okay, this one is the epidermis. Epidermis. Okay, so epidermis is the outermost layer of anther wall. We can say it is outermost layer of anther wall. First point. Now the second point, it is a single layer. हा सिंगल लेयर आहे. नीट तुम्ही जर ऑब्झर्व केला तर हा कसा असणार आहे, सिंगल लेयर तुम्हाला दिसणार आहे. सो इट इज सिंगल लेयर. सिंगल लेयर. नेक्स्ट, दिस लेयर इज ओनली युजफुल फॉर द प्रोटेक्शन पर्पज. सगळ्यात बाहेरचा लेयर आहे आणि तुम्हालाही माहिती आहे सगळ्यात बाहेरचा लेयर कशासाठी असणार आहे, प्रोटेक्शन पर्पज साठी असणार आहे. सो इट इज फॉर द प्रोटेक्शन पर्पज. सो इट इज युजफुल फॉर द प्रोटेक्शन. ओके, दॅट इज अबाउट द एपिडर्मिस. नाउ आता सेकंड लेयर कोणता आहे, सेकंड लेयर आहे एंडोथेसियम. सो हा जो सेकंड लेयर आहे, हा सेकंड लेयर याला आपण एंडोथेसियम म्हणणार. मी या ठिकाणी एंडोथेसियम मेन्शन करू शकतो. एंडोथेसियम. सो दिस इज द एंडोथेसियम. आता या ठिकाणी एंडोथेसियम काय असणार आहे, इट इज जस्ट इनर टू द एपिडर्मिस. सो फर्स्ट स्टेटमेंट तुम्हाला हे पण मेन्शन करता येईल, इट इज इनर टू एपिडर्मिस. Next, this particular endothelium is also a single layer. It is single layer. Single layer. And the next important. These cells of this layer is radially elongated. ह्या ज्या सेल्स तुम्ही ऑब्झर्व करताय ह्या कशा असणार आहे, इलॉंगेटेड असणार आहे. पण त्या कशा असतील, रॅडियली इलॉंगेटेड असणार आहे. सो ही स्टेटमेंट इथे इम्पॉर्टंट आहे. नॉर्मली सेल्स ऑफ दीज लेयर इज रॅडियली इलॉंगेटेड. सो इट इज रॅडियली इलॉंगेटेड. Radially elongated. Now next fourth. This cell shows the fibrous thickening. What is mean by fibrous thickening? आता फायब्रस थिकनिंग काय म्हणणार आहे, या ज्या सेल्स आहेत ना, या सेल्सच्या भोवती एक फायब्रस थिकनिंग प्रेझेंट आहे. आणि ती फायब्रस थिकनिंग कशापासून तयार झाली आहे, तर ही फायब्रस थिकनिंग एक सेल्युलोज, दुसरं लायगेनिंग आणि तिसरं पेक्टिन. हे तिन्ही सबस्टन्सेस तुम्ही कधीतरी ऐकलेले आहेत. कधी ऐकलेले आहेत, हे कधीतरी कार्बोहायड्रेट मध्ये तुम्ही ऐकलेले आहेत. सेल्युलोज, लायगेनिन, पेक्टिन हे जे आहेत ना, हे तिन्ही एकत्र येतात आणि त्याच्यापासून कोणती थिकनिंग तयार होते, कोणती फायब्रस थिकनिंग तयार होते. आणि ही फायब्रस थिकनिंग तुम्हाला याच्यामध्ये दिसेल, एंडोथेशियम मध्ये दिसणार आहे. सो इट शोज द फायब्रस थिकनिंग. फायब्रस थिकनिंग. ओके, आता ही फायब्रस थिकनिंग कशापासून तयार झालेली आहे, फर्स्ट इट इज मेड अप फ्रॉम सेल्युलोज, सेकंड लायगेनिन, and third one is the pectin. So that is the important thing. आता तुम्ही म्हणाल सर एंडोथेशियम मध्ये फायब्रस थिकनिंग आहे, एपिडर्मिस मध्ये, यस एपिडर्मिस मध्ये आहे, थोड्याफार प्रमाणात आहे, जास्त नाही. एपिडर्मिस मध्ये सुद्धा फायब्रस थिकनिंग आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट, एंडोथेशियम हा जो लेयर आहे, या लेयर वरनं या एपिडर्मिसला आपण एक्झोथेशियम सुद्धा म्हणू शकतो.
तुम्हाला जर नीटला किंवा सीईटीला एक्झोथेशियम अशी काहीतरी टर्म आली, कन्फ्युज होऊ नका. एंडोथेशियम आतला लेअर आणि एक्झोथेशियम जो आहे तो बाहेरचा म्हणजे इपिडर्मिस. सो इपिडर्मिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज एक्झोथेशियम. मी त्याला एक्झोथेशियम असं म्हणेल. Okay. Now next point about the endothecium is that endothecium is a line of dehiscence. ऐकलाय? डिहायसन्स वर्ड हा याच्या आधी तुम्ही ऐकलेला आहे. चल मी आठवण करून देतो. टाईप ऑफ फ्रुट्स तुम्ही बघितले. टाईप ऑफ फ्रुट्स त्याच्यामध्ये जे ड्राय फ्रुट्स आहेत ना, त्या ड्राय फ्रुट्सचे तुम्ही दोन टाईप बघितले होते. एक dehiscence and indehiscent fruits. Dehiscence fruit are the fruit that can easily break. जे फ्रुट्स पटकन ब्रेक होतात त्यांना तुम्ही काय म्हटलंय? डिहायसन्स फ्रूट म्हटलंय. एक्झाम्पल, शेंगदाणे असतील, शेंगा असतील, फुटतात पटकन. सोयाबीन असेल, सगळे लेग्युमिनियस प्लांट शेतामध्ये जास्त दिवस राहू देत, ते लगेच फुटणार आणि त्याचं धान्य बाजूला पडणार. म्हणजे असे जे फ्रुट्स आहेत ते काय असणार आहे? डिहायसन्स, इनडिहायसन्स फ्रूट. काही फ्रुट्स पटकन ब्रेक होत नाही, फुटत नाही, त्यांना इनडिहायसन्स फ्रूट असं म्हटलं जातं. ओके, आले लक्षात? सो डिहायसन्स ही कन्सेप्ट ब्रेक होणे असं काहीतरी आहे. म्हणजे जर फ्रूट ब्रेक होत असेल तर डिहायसन्स, पटकन ब्रेक होत असेल तर, नॅचरली ब्रेक होत असेल तर डिहायसन्स. मी ते परत एकदा ऐका. म्हणजे पोलन ग्रेन्स जर बाहेर पडायचे असतील तर याला ब्रेक व्हावं लागणार आहे. एंथरलोब, इट इज अ सॅक इन विच पोलन ग्रेन ग्रोज. सो जोपर्यंत ही सॅक तुटत नाही, ब्रेक होत नाही, तोपर्यंत पोलन ग्रेन्स बाहेर पडणार नाही. मग हे पोलन ग्रेन्स बाहेर पडणं म्हणजेच काय? डिहायसन्स. त्याला डिहायसन्स म्हणणार. सो लाईन ऑफ डिहायसन्स काय? लाईन ऑफ डिहायसन्स म्हणजेच काय? एंडोथेशियम. म्हणजे एंडोथेशियम ब्रेक झाला याचा अर्थ एंथरलोब ब्रेक झाला. यस, एंडोथेशियम ब्रेक होतो म्हणजे एंथरलोब पण ब्रेक होतो. कारण की इपिडर्मिस हा जास्त थिक नाहीये. एंडोथेशियम मध्ये फायब्रस थिकनिंग आहे. एंडोथेशियम ब्रेक झाला की समजायचं एंथरलोब ब्रेक झालाय. म्हणून त्याला म्हटलं तर लाईन ऑफ डिहायसन्स. काय म्हणायचं? लाईन ऑफ डिहायसन्स. सीईटीला प्रश्न विचारला जाईल, which of the following is line of dehiscence? Yes, endothecium is the line of dehiscence. It is, हे स्टेटमेंट मी मेंशन करतो पूर्ण. It is line of dehiscence. Okay, that is about the endothecium. बस. आता नेक्स्ट तिसरा लेअर कोणता आहे? तिसरा लेअर कोणता? मिडल लेअर. सो लेट अस सी अबाउट द मिडल लेअर. सो these all are included into the middle layer. हे सगळं तुम्हाला दिसतंय बघा. पहिला इपिडर्मिस, दुसरा एंडोथेशियम, हे जे बाजूचं सगळं आहेत त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? मिडल लेयर. सो धिस इज द मिडल लेयर. सो दिस इज मिडल लेयर. सो मिडल लेयर मीन्स ऍक्च्युअली मिडल लेयर कन्सिस्ट 3 to 4 लेयर्स. जवळपास 3 ते 4 लेयर्स तुम्हाला दिसतील. 3 to 4 लेयर्स आर देयर. ओके, सो इट कन्सिस्ट, जसं याच्यात सिंगल लेयर, इथे पण सिंगल लेयर, तसं इथे काय असणार आहे? इट कन्सिस्ट 3 to 4 लेयर अँड इट इज इनर टू दी एंडोथेशियम. एंडोथेशियमच्या आतल्या बाजूला असणार आहे. सो इट इज इनर टू एंडोथेशियम. Right? Next, it is 3 to 4 layer. 3 to 4 layers are present. It consists 3 to 4 layers. Okay, आता next
तुम्ही नीट ऑब्झर्व करा, हे मॅच्युरेशनच्या आधीचं म्हणजे मॅच्युरेशनच्या आधीचं स्ट्रक्चर आहे. इथे तुम्हाला मिडल लेअर दिसतोय, राईट ना. मॅच्युरेशन झाल्यानंतरचं स्ट्रक्चर बघा, इथे तुम्हाला इपिडर्मिस दिसतोय, एंडोथेशियम दिसतोय, पण मिडल लेअर तुम्हाला दिसतोय का? नाही, मिडल लेअर तुम्हाला दिसत नाहीये. मग मिडल लेअरचं काम काय? ऍक्च्युली मिडल लेअर गेट डिजनरेट ड्युरिंग द अँथेसिस. जसजसं पोलन ग्रेन्स तयार होत आहे, म्हणजे जसजसं अँथेसिस होतंय तसतसं मिडल लेअर काय होणार आहे? डिजनरेट होणार आहे. सो दिस मिडल लेअर गेट डिजनरेट ड्युरिंग द अँथेसिस. म्हणजे आपण याला असं म्हणू शकतो, म्हणजे पोलन ग्रेन्सला न्यूट्रिएंट पाहिजे. सो न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करण्याचं काम टेपॅटमचं आहे, मान्य आहे. पण ते न्यूट्रिएंट्स टेपॅटमला कोण देणार? तर ते न्यूट्रिएंट्स टेपॅटमला देण्याचं काम कुणाचं आहे? तर मिडल लेअर. सो मिडल लेअर आधी सगळं न्यूट्रिएंट साठवून ठेवणार आणि ते न्यूट्रिएंट्स तसतसं फॉरवर्ड केलं जातं. अँथेसिस साठी न्यूट्रिएंट देण्याचं काम कुणाचं आहे? मिडल लेअरचं. सो वी कॅन से दॅट मिडल लेअर गेट degenerate during anthesis. अँथेसिस म्हणजे काय? मॅच्युरेशन ऑफ अँथर लोब. और मॅच्युरेशन ऑफ अँथर लोब म्हणजे मॅच्युरेशन ऑफ पोलन ग्रेन्स. जसे पोलन ग्रेन तयार होत आहे त्याला तुम्ही अँथेसिस म्हणता. मॅच्युरेशन ऑफ अँथर लोब और मॅच्युरेशन ऑफ पोलन ग्रेन is nothing but the anthesis. So means middle layer get degenerate during the anthesis. That is okay. Last मी separate point घेतोय. It provides nutrients. Okay, that is about the middle layer. Simple आहे. 3 लेअर कोणते कोणते? इपिडर्मिस, एंडोथेशियम आणि मिडल लेअर. आता चौथा लेअर कोणता आहे? चौथा लेअर कोणता? टेपॅटम. टेपॅटम हा फोर्थ लेअर आहे आणि टेपॅटम हा फोर्थ लेअर आपण या ठिकाणी स्टडी करूया. सो लेट अस सी अबाउट द टेपॅटम. मी इथे सेपरेट घेतो आता. So this is the tapetum. Okay. So now tapetum cover each pollen sac. प्रत्येक पोलन सॅकला कव्हर करणारा जो लेअर असेल त्याला काय म्हणायचं? आपण टेपॅटम असं म्हणायचं. नाउ यू कॅन ऑब्झर्व दॅट इपिडर्मिस, एंडोथेशियम and middle layer, these are common for all 4 pollen sac, right? परत एकदा कोणते कोणते? इपिडर्मिस, एंडोथेशियम and middle layer are all common for pollen sac, all pollen sac. हे तीनही सगळ्या पोलन सॅक साठी कॉमन आहेत, राईट? बट टेपॅटम इज युनिक फॉर सिंगल पोलन सॅक. प्रत्येक पोलन सॅक साठी तो टेपॅटम वेगळा असेल, राईट? काही कन्फ्युजन? परत मे बी नीट सीईटी साठी क्वेश्चन्स. हे सगळे कॉमन असतील आणि प्रत्येक पोलन सॅक साठी वेगळा असणारा लेअर कोणता असेल? टेपॅटम असणार आहे. सो टेपॅटम covers each pollen sac. Okay, now next, tapetum consists the cell. Yes, it is a single layer. It consists the cell which are polyploid. So what is mean by polyploid? नवीन टर्म आहे का? नाही, आधी ऐकलेली तुम्ही. पॉलीप्लॉइड आठवत आहे? हॅप्लॉइड means single set of chromosome. Diploid means 2 set of chromosome. Polyploid means many set of chromosome. म्हणजे या ज्या सेल्स आहेत ना, या सेल्स, सॉरी मी पॉलीप्लॉइड म्हणण्यापेक्षा पॉलीन्यूक्लिओइड म्हणेन. या ज्या सेल्स आहेत ना, या सेल्स मध्ये एकापेक्षा जास्त न्यूक्लियस असतात म्हणून त्याला पॉलीन्यूक्लिओइड असं म्हटलं जातं. Many nucleus are there. So it is polynucleoid in nature. It is
polynucleoid in nature. Many nucleus are there, polynucleoid in nature. Okay, ठीक आहे. हे झालं बेसिक स्ट्रक्चर. नाउ व्हाट इज द फंक्शन ऑफ टेपॅटम? टेपॅटम इज युजफुल फॉर द नरिशमेंट ऑफ पोलन ग्रेन्स. हे जे डेव्हलपिंग पोलन ग्रेन्स आहे यांना न्यूट्रिएंट देण्याचं काम कोणाचं असणार आहे? टेपॅटमचं असणार आहे. इट इज युजफुल फॉर द नरिशमेंट ऑफ पोलन ग्रेन्स. It provides nutrient for developing pollen grains. एक मिनिट, अजून एक. हे जे टेपॅटम आहे ना, या टेपॅटम मध्ये एक स्पेशल टाइपच्या बॉडीज प्रेझेंट असतात आणि त्या बॉडीज पोलन ग्रेन्सच्या बाहेर जे एक्झाईन आहे त्या एक्झाईन तयार करण्यासाठी गरजेचे असतात. तुम्हाला आता ही टर्म माहित नाही एक्झाईन काय आहे. पोलन ग्रेनचं जे आउटर कव्हरिंग असतं त्याला एक्झाईन म्हटलं जातं. आणि हा जो एक्झाईन आहे हा एक्झाईन तयार करण्यासाठी काही सबस्टन्सेसची गरज पडते. एक्झाम्पल स्पोरोपोलेनिन. स्पोरोपोलेनिन नावाचा एक सबस्टन्स आहे. ते सबस्टन्स पोलन ग्रेनच्या भोवती असतं. तुम्ही विचार करणार आहे, जर समजा पोलन ग्रेन्स त्या अँथरलोब मधनं बाहेर पडलेत, मग ते पोलन ग्रेन्स अँथरलोब मधनं बाहेर पडल्यानंतर कुठे जाणार? पहिल्यांदा एअर मध्ये जाणार, राईट ना. एअर असेल, वॉटर असेल, तिथे कुठेतरी जाणार आणि तिथनं कुठेतरी दूर लांब दुसऱ्या फ्लावरवर त्यांना डिपॉझिट व्हायचंय. अरे एक स्मॉल पोलन ग्रेन्स जो आपल्या डोळ्यांना सुद्धा दिसत नाही, तो पोलन ग्रेन्स हवेतनं जातोय दुसऱ्या फ्लावरकडे. अरे पण हवेमध्ये खूप सारे फॅक्टर आहेत, म्हणजे टेम्परेचर असेल, ह्युमिडिटी असेल, ओके ना. हे फॅक्टर त्या पोलन ग्रेन्सला डॅमेज करू शकतात. मग हा पोलन ग्रेन्स जर डॅमेज झाला तर ते फर्टिलायझेशन होणारच नाही. सो मग प्लांटला त्या पोलन ग्रेन्सला प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. मग त्या पोलन ग्रेन्सला प्रोटेक्ट करण्यासाठी एक बाहेरून कव्हर असतं, त्याला एक्झाईन म्हटलं जातं. आणि हे जे कव्हर आहे हे कव्हर एका सबस्टन्सने तयार होतं. कोणता सबस्टन्स? स्पोरोपोलेनिन. आणि तो सबस्टन्स कोण तयार करतं? टेपॅटम. आणि टेपॅटम मधल्या कोणत्या बॉडीज? युबिस्ट बॉडी. कोणत्या बॉडी? युबिस्ट बॉडी. स्टेटमेंट नीट आहे का? टेपॅटम consists कोणत्या बॉडी? युबिस्ट बॉडी. युबिस्ट बॉडीज which synthesizes sporopollenin. Okay, that's the substance that present in the enzyme. Enzyme मध्ये हा सबस्टन्स प्रेझेंट असतो. ही टर्म खूप महत्वाची आहे. युबिस्ट बॉडी आणि स्पोरोपोलेनिन. आणि अजून एक ही पॉलीन्यूक्लियोइड. ओके, दॅट इज अबाउट द टेपॅटम. या पद्धतीने तुम्हाला टेपॅटम सांगता येईल. ठीक आहे. हे 4 लेयर्स कशामध्ये प्रेझेंट आहे? अँथर वॉल मध्ये. मी एक 2 मिनिटात रिवाइज करतो. एपिडर्मिस, एंडोथेशियम, मिडल लेयर and tapetum. These are the 4 layers. Epidermis is the outermost layer. It is a single layer and it is only useful for the protection, and it is also called as endothecium. Simple. Second, endothecium. It is inner to epidermis. Next, it is also a single layer. It is having the cell which are radially elongated. So, एक minute. Radially elongated cells. Now it shows the fibrous thickening which is made up from the cellulose, lignin and pectin, and it acts as a line of dehiscence. Line of dehiscence म्हणून काम करतं. ठीक आहे. Endothecium. Middle layer, inner to endothecium. There are 3 to 4 layers are there. Next,
It get degenerate during the anthesis and it provide nutrient for the anthesis. Okay, that is about the middle layer. And last, tapetum. It covers each pollen sac. It is polynucleoid. It provides nutrient for developing pollen grain. And last, it consists कोणत्या bodies? Ubished bodies. कशासाठी? For the secretion of sporopollenin. Okay, that is about the anther wall. Now next is the pollen sac. आता पुढे pollen sac आहे. Normally pollen sac is also called as a microsporangium. Why it is called as a microsporangium? Because microspore are produced into the pollen sac. That's why it is called as a microsporangium. So ही term खूप महत्वाची आहे. It is also called as microsporangium. Why it is called as a microsporangium? Because it is useful for formation of pollen grain. Okay. Next, म्हणजे मी अजून एक टर्म म्हणू शकतो. ऍक्च्युली मायक्रोस्पोरोजेनेसिस, फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर इज कॅरीड इन द पोलन सॅक. ओके, आता याच्यामध्ये ना स्पेशलाइज्ड सेल असतात पोलन सॅक मध्ये सुरुवातीला. त्याला स्पोरोजिनियस टिश्यू असं म्हटलं जातं. Why it is called as a sporogenous tissue? Because it produces the microspore. म्हणून त्याला sporogenous tissue म्हणायचं. So here it consists sporogenous tissue. It consists sporogenous tissue and responsible for formation of pollen grains. It is responsible for formation of pollen grain. सो याच्यामध्ये पोलन ग्रेन्स काय होणार आहे? तयार होणार आहे. त्याला आपण काय म्हणूयात? पोलन सॅक. तीन टर्म लक्षात ठेवायच्या. मायक्रोस्पोरॅन्जियम. Why it is called as a microsporangium? Because microsporogenesis is carried in the pollen sac. That's why it is called as a microsporangium. Next, it consists sporagenous tissue. त्याच्यामध्ये sporagenous tissue असेल. Next, pollen grain formation साठी हे काय असणार आहे? गरजेचं असणार आहे. Okay, that is about the structure of anther lobe. या पद्धतीने तुम्ही structure of anther lobe मेन्शन करू शकतात. And the TS of anther lobe. So, आता या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये म्हणजे या लेक्चरमध्ये मी फक्त काय घेतलेलं आहे? टीएस ऑफ अँथर लोब आणि स्ट्रक्चर ऑफ अँथर लोब घेतलेलं आहे. सो आता मी पुढचा टॉपिक पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करेन आणि तो म्हणजे कोणता असणार आहे? तर दॅट इज नथिंग बट द डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. म्हणजे याच्यामध्ये नेमकं पोलन ग्रेन्स कसं डेव्हलप होतं, एक प्रॉपर वेने डेव्हलप होणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग मेथड आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे. काय? Development of male gametophyte, that is the development of pollen grains. So let us see it in the next lecture. त्याच्या आधी मी सांगेन, मी पहिले 1-2 व्हिडिओज अपलोड केले होते. त्या व्हिडिओला रिस्पॉन्स भेटला, पण त्याच्यानंतर कोणाचा रिप्लाय येत नाही. मला समजत पण नाही कोण व्हिडिओ बघताय की कोण नाही. 2-3 मुलांचा रिप्लाय आला की सर ठीक आहे, थोडंसं ब्लर दिसतंय, आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा पण प्रयत्न केला. पण आता माझ्या असं लक्षात येते की कोणी पण तो व्हिडिओ बघताय की नाही तेच समजत नाही. सो सगळ्यांसाठी एक सूचना आहे की व्हिडिओज व्यवस्थितपणे बघा आणि सगळ्यांनी तो चॅनल जो आहे ना तो सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तो व्हिडिओ काय करत चला, लाईक करत चला. ओके. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, आपल्याला या ठिकाणी याच्यावर टेस्ट पण घ्यायच्या आहेत. सो मी या टेस्ट पण वेळोवेळी अपलोड करणार आहेत. ग्रुपवर टेस्ट टाकणार आहे आणि सगळे विद्यार्थी ग्रुपला जॉईन आहेत. त्याच्यामुळे मला असं कोणत्याही विद्यार्थ्यांनी सांगायचं नाही की सर नाही आम्हाला माहित नव्हतं टेस्ट होणार आहे की नाही होणार आहे, आम्हाला माहित नव्हतं तुम्ही लिहायला लावलंय की नाही लिहायला लावलंय. हे बघा, हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे, आमच्यापेक्षा तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. अभ्यास करा, अभ्यासाला वेळ द्या
त्याचा फायदा तुम्हाला होईल. म्हणजे असं म्हणतात की मनुष्य ज्यावेळेस रिकामा असतो, तो रिकामा असताना तो कोणत्या गोष्टीला महत्त्व देतो याच्यावर त्याचं फ्युचर डिपेंड असतं. लक्षात असू द्या. तुम्ही जर चांगल्या गोष्टींना महत्त्व दिलं, रिकाम्या वेळेत तुम्ही चांगल्या गोष्टींना महत्त्व दिलं, वाचन असेल, अभ्यास असेल, लिखाण असेल, स्वतःमध्ये काही गोष्टी इम्प्रूव्ह करणं असेल, याला जर तुम्ही महत्त्व दिलं तर तुमचं फ्युचर ब्राईट असेल. आणि तुम्ही जर फक्त रिकाम्या कामांमध्ये व्यस्त असाल, रिकामी कामं, जे मोबाईल असेल, टी व्ही असेल किंवा इकडे तिकडे भटकणं असेल, याच्यामध्ये फक्त तुम्ही किंवा आळशीपणाने झोपणं असेल, याला जर तुम्ही महत्त्व दिलं तर भविष्यात या गोष्टी तुमचा पिछा सोडणार नाहीत. ओके, मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.